नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरीही सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 30. शिवरायांना छत्रपती ही पदवी कोणी दिली? तर संत तुकाराम महाराज यांनी शिवरायांना छत्रपती ही पदवी दिली. प्रश्न क्रमांक 31. शिवरायांना जाणता राजा ही पदवी कोणी दिली? तर संत रामदास यांनी शिवरायांना जाणता राजा ही पदवी दिली. नेक्स्ट, छत्रपती शिवरायांनी सुरतची लूट केल्यानंतर सर्वप्रथम कुठे परतले? तर ते रायगड आपल्या राजधानीमध्ये परतले. प्रश्न क्रमांक 33. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केव्हा स्वारी केली? तर सन 1664मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली. नेक्स्ट, कर्नाटक मोहिमेवरून डॅड्यासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा या किल्ल्यावर दाखल झाले. तर एप्रिल 1678मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवरून पन्हाळा येथे दाखल झाले. नेक्स्ट, चित्रगुप्ताच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची संख्या किती होती? तर एकूण स्वराज्यामध्ये 361 किल्ले होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून कधी निसटले? तर सन 1666मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले. प्रश्न क्रमांक 37. शिवरायांनी शाहिस्तेखानावर डॅड्यास रोजी हल्ला केला? तर शाहिस्तेखानावर शिवरायांनी 5 एप्रिल 1663मध्ये लाल महल पुणे या ठिकाणी हल्ला केला. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 38. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैलम मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर डॅड्यास घाट बांधला होता? तर मधुसूदन हा घाट कृष्णा नदीवर श्रीशैलम येथे शिवाजी महाराजांनी बांधला होता. प्रश्न क्रमांक 39. तंजावर येथे राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय? व्यंकोजी महाराज असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव होते. नेक्स्ट, शिवकालीन शिवराई नाणे डॅड्यास धातूचे होते? तर शिवकालीन शिवराई नाणे हे तांबे या धातूचे होते. नेक्स्ट, शिवराय ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता? तर त्या काळाला मध्ययुगीन काळ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिर आहे. नेक्स्ट, स्वराज्यामध्ये कोण मुख्य प्रधान होते? तर मोरो त्रिंबक पिंगळे हे स्वराज्यामध्ये मुख्य प्रधान म्हणून काम करत होते. नेक्स्ट, शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर तोरणा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे. वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी हा किल्ला जिंकला होता. प्रश्न क्रमांक 45. शिवरायांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर आदिलशाह यांच्या दरबारात ते सरदार होते. नेक्स्ट, कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? तर सिंहगड असे कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी नाव दिले. नेक्स्ट, मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावाची पाटीलकी होती? तर वेरूळ या गावाची पाटीलकी मालोजी भोसले यांच्याकडे होती. नेक्स्ट, शिवरायांचे प्रमुख गुप्तहेर कोण होते? तर बहिर्जी नाईक हे शिवरायांचे प्रमुख गुप्तहेर होते. नेक्स्ट, अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवरायांचे वकील कोण होते? तर गोपीनाथ पंत हे शिवरायांचे वकील अफजल खानाच्या भेटीदरम्यान होते. प्रश्न क्रमांक 50. शिवरायांच्या तलवारीचे नाव काय होते? तर भवानी तलवार असे शिवरायांच्या तलवारीचे नाव होते. नेक्स्ट, कोणत्या किल्ल्यावर सिद्धीचे वर्चस्व होते? तर जंजिरा या किल्ल्यावर सिद्धीचे वर्चस्व होते. नेक्स्ट, रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? तर रायरी असे हे रायगड किल्ल्याचे जुने नाव होते. प्रश्न क्रमांक 53. शिवरायांची राजमुद्रा कोणी लिहिली? तर शिवरायांचे वडील
शहाजीराजे यांनी शिवरायांची राजमुद्रा लिहिली होती? प्रश्न क्रमांक 54. स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? तर हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. नेक्स्ट, शिवरायांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले? तर दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांना युद्ध करण्याचे शिक्षण दिले होते. नेक्स्ट, शिवरायांना राजाराम हा मुलगा कोणत्या पत्नीकडून झाला होता? तर सोयराबाई या पत्नीकडून शिवरायांना राजाराम हा मुलगा झाला होता. नेक्स्ट, शिवरायांच्या सख्या भावाचे नाव काय होते? तर संभाजीराजे असे शिवरायांच्या सख्या भावाचे नाव होते. नेक्स्ट, सिद्दी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला? तर सिद्दी जोहर याने पन्हाळा या गडाला वेढा दिला होता. नेक्स्ट, शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कुठे कापली होती? शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे हे पुण्यातील लाल महालामध्ये कापली होती. प्रश्न क्रमांक 60. शिवरायांचा पहिला विवाह कोणासोबत झाला? तर सईबाई निंबाळकर यांच्याशी शिवरायांचा पहिला विवाह झाला. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 61. शिवरायांच्या मुली खालीलपैकी कोणत्या आहेत? तर अंबिकाबाई, राणूबाई आणि कमळाबाई या तिन्ही शिवाजी महाराजांच्या मुलीची नावे आहेत.